नमस्कार माऊली. आपण जी पाहतोत ना ती कौशिकीच्या निष्ठेची कथा, तिच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची कथा. ही कथा अतिशय रंजक वळणावर येऊन थांबली आहे. आपल्याला हे कळतच नाही की कौशिकीला तिचं खरं प्रेम मिळेल का. आता कितीही झालं तरी कौशिकी स्त्री आहे आणि स्त्री म्हटल्यानंतर अपार परिश्रम आले. पण नशीब कितीही खडतर असलं तरी इच्छाशक्तीनं काहीही सत्यात उतरवायचं धैर्य तिच्यामध्ये असतं. नियतीसमोर आपला पराभव तिला मान्यच नसतो आणि आपल्या कौशिकीला सुद्धा तो मान्य नाही. आता बघूया तिचं इप्सित कसं साध्य होतं ते. कौशिकी, कौशिकी, कौशिकी. भासदत्त, कुठे होतास तू? आम्हाला तुझी किती चिंता लागून राहिली होती माहितीये? चिंता माझी कशा करता? गुरुवर्यांनी मला तुझी निगा राखण्याकरता इथे पाठवले होते आणि तू काय केलेस? तू भ्रमरांना पाचारण केलेस माझा शोध घेण्यासाठी. वा, तुला काय वाटले मी लहान आहे? नाही नाही, तुझा काहीतरी अपसमज होतोय. त्या भ्रमरांना मी नाही पाठवले होते, गुरुदेवांनीच पाठवलं होतं. आम्हाला वाटले तू त्या मनुष्याच्या वस्तीत शिरलायस आणि तुला जर काही इजा झाली असती तर. मला काय होणार आहे? तू जरा सरकतेस का? हा, मी मनुष्य वस्तीत गेलो होतो. उद्या बोलूया, झोपतो मी. काय खरेच? भासदत्त, सांग ना. काय सांगू? तू मनुष्य वस्तीत गेलेलास? हो, गेलो होतो मी मनुष्यांच्या वस्तीत, पण मला आता झोप येते. मी उद्या सांगतो. भासदत्त, थांब, तू असं नाही बोलणार. तू सांग आधी. मी सांगतो. मग सांग आता. सांगतो. मी गेलो होतो मनुष्यांच्या वस्तीत. मला जाणून घ्यायचं होतं असा कोण मनुष्य आहे ज्यानं तुझ्या काळजाचा ठाव घेतलाय आणि तो काय करतो, कुठे राहतो, त्याची प्रकृती कशी आहे, ही सगळी माहिती घेण्याच्या उद्देशानं मी गेलो होतो मनुष्य वस्तीत. आता उद्या बोलू. नाही नाही, मला देखील सांग ना. कुठे राहतात ते, कसे आहेत, त्यांची प्रकृती बरी आहे ना, ते सुखरूप आहेत ना? हो, सांगतो. अगं हो, ते सुखरूप आहेत. ते त्यांच्या गुरुवर्यांच्या आश्रमात राहतात, त्यांच्या सहाध्यायांसोबत, आणि त्यांची प्रकृती चिंताजनक नाही. झोपू मी? हे महादेवा, ही वार्ता कानी पडल्यावर किती समाधान वाटले, किती स्वास्थ्य वाटले. तुझे आभार कसे मानू महादेवा. अरे चा, कार्य केले मी आणि आभार मानणार महादेवांचे. वा, मग काय तुझे आभार मानू? कुठे पळतोय, कुठे पळतोय? हे काय, अशी उदास का बसली आहेस? मग आणखी काय करावे, माझी स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर आहेत असेच भासतेय मला. परंतु तू जर प्रयत्नच केले नाहीस तर ते पूर्ण तरी कसे होणार? नाही केले का मी प्रयत्न? तू प्रथम जाऊन कल्पवसूंची भेट घेणे आवश्यक आहे. त्या पश्चात सर्व काही सुरळीत होईल. ते देखील करून झाले, सर्व काही व्यर्थच आहे. मी 2 दिवस त्यांच्या मागे जाऊन त्यांना विचारले मी त्यांच्यासोबत येऊ का, पण त्यांनी माझ्याकडे पाहिले देखील नाही. कुठलेही कठीण ध्येय इतक्या सहज कसे प्राप्त होईल? त्याकरिता कष्ट हे घ्यावेच लागतील, अपयश हे सोसावेच लागेल. परंतु इतक्या सहज पराभव स्वीकारणे हे योग्य नाही. नाही लतिका, आता प्रयत्न करून काही उपयोग नाही. मला नाही वाटत काही साध्य होईल. असे नकारात्मक विचार मनातून काढ कौशिकी, व जे मी सांगते त्याचा अवलंब कर. हा अखेरचा प्रयत्न म्हणून. कोण जाणे,
कदाचित तुझ्या प्रयत्नांना यश लाभेल. प्रणाम गुरुवर्य. शुभम भवतु. गुरुवर्य, आपण मला आग्रह केला आहे, परंतु पुत्र, मनात भय असेल तिथे आस्था टिकू शकत नाही. मात्र विश्वास असेल, आस्था असेल, तिथे भय उत्पन्न होण्याचे कारणच नाही. आज देखील पुन्हा तसाच अनुभव आला. पुन्हा स्त्री स्वराने तशीच विचारणा झाली तर जसे मी सांगितले आहे तसेच आचरण करावे. होय गुरुवर्य, माझा आपणावरती पूर्ण विश्वास आहे. आपण जसे म्हणता आहात तसेच होईल. प्रणाम गुरुवर्य. तथास्तु. ओम मित्र रवि सूर्य भानु खग पोषण हिरण्य गर्भ मरीचादित्य सवित्रार्क ओम भास्करेभ्यो नमो नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आले. आज देखील जणू माझ्याच इच्छेची पूर्तता करायला आले आहेत. आता माझ्या हाकेस त्यांनी प्रतिसाद द्यावा हीच एकमेव इच्छा. हे महादेव, हे गुरुवर्य, आज माझे रक्षण आपल्याच हाती आहे. मी येऊ का? अहो उत्तर द्या ना. मी येऊ का? मी येऊ का तुमच्या सवय? अहो उत्तर द्या ना. मी येऊ का? मी येऊ का? मी येऊ का तुमच्या सवय? अहो उत्तर द्या ना. मी येऊ का तुमच्या सवय? उद्या संध्या करते वेळी जर तुला तो स्वर पुन्हा ऐकू आला आणि त्याने तोच प्रश्न केला तर काय उत्तर द्यायचे ते तुला सांगतो. परंतु गुरुवर्य, मला अतिशय भय वाटते आहे. असे भयभीत होऊन चालायचे नाही. काळाची पावले आपण ओळखायला हवी. तो स्वर तुझ्याकडे अनुमती मागतो आहे तुझ्यासह येण्याची. त्याला तुझा सहवास अभिप्रेत आहे. त्याला जर तुला इजा पोहोचवायची असती तर त्याने अशी अनुमती मागितली असती का? आपण जे सांगता आहात त्यात तथ्य आहे. परंतु गुरुवर्य, आता मी काय करणे अपेक्षित आहे? त्या स्वरास तू होकारार्थी उत्तर द्यावेस वत्सा. अनुमती द्यावीस. परंतु गुरुवर्य, या अशा अनोळखी जीवाला, ज्या जीवाबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नाही, त्याला अनुमती देणं म्हणजे? शांत कल्पवसू, शांत. जे मी सांगतो आहे तेच कर. कोणी सांगावे? कदाचित तुझ्या या प्रश्नाचे उत्तर या मार्गाद्वारेच सुटणार असेल. मी येऊ का? अहो उत्तर द्या ना. तुमची माझ्यासमोर येण्याची इच्छा असेल तर माझी आपणास अनुमती आहे.
ओम नमः शिवाय 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 गुरुवर्या गुरुवर्या अहो गुरुवर्या कल्पवत्सू वत्सा तू आलास? हो गुरुवर्या आज देखील तेच घडले. तो स्त्रीस्वर माझ्यासोबत येण्याची अनुमती मागत होता. काय? होय गुरुवर्या. मग तू काय केलेस? गुरुवर्य मी तेच केले जे आपण मला करावयास सांगितले होते. याचा अर्थ ती व्यक्ती तुझा माग काढत इथवर कोण आले आहे तुझ्यासह? माझा माग काढत माझ्या मागेच आहे ती स्त्री. गुरुवर्य तो स्वर माझ्या मागेच येत होता, माझा माग घेत. इथे तर कोणीच दिसत नाही. कल्पवसू, ही तरुणी कोण आहे ही? क्षमा करा गुरुवर्या, मला काहीच कल्पना नाही. आपण विश्वास ठेवावा माझ्यावर. परंतु ही तीच यौवना आहे का जी तुझ्या मागावर इथवर येण्याची अनुमती मागत होती? होय गुरुवर्य, मीच आहे ती. पुत्री, तू कल्पवसूकडे इथवर येण्याची अनुमती मागितलीस, त्याचकडे इच्छा व्यक्त केलीस, त्याच्या मतांचा आदरही केलास. त्याने अनुमती दिली असता तू आज इथवर पोहोचली आहेस. आम्ही तुझे स्वागत करतो. ये, आतील कक्षात ये. परंतु गुरुवर्या, तिचे ध्येय आता साध्य झाले आहे. तिने इथवर येण्याची अनुमती मागितली, त्याची पूर्तता झाली आहे. तेव्हा आता तिला निरोप देण्यात यावा. गुरुवर्य, मी काही केवळ प्रवासात सोबत मिळावी अशी इच्छा नव्हती व्यक्त केली. हे
हे सारे माझ्या आकलना पलीकडे आहे गुरुवर्य. मला वाटते माझे इथे असणे आता योग्य नाही. मला अनुमती द्यावी. प्रणाम गुरुवर्य. अहो गुरुवर्य, आपण काहीतरी सांगावे. शांत हो पुत्री. जे काही घडू पाहते आहे त्यास योग्य असा अवधी देणे आवश्यक आहे. मी असे सुचवीन की आजची रात्र तू आश्रमात मुक्कामी राहावेस. आपण उद्या पहाटे यावर सविस्तर चर्चा करू. शुभम भवतु. बस बस. पुत्र कल्पवसू, तू इतका अस्वस्थ का आहेस बरे? गुरुवर्य, हे आपण विचारता आहात? एक अज्ञात तरुणी माझा माग काढत आश्रमापर्यंत येते काय, आणि तिला आपण आश्रमात राहण्याची अनुमती देता? हेच माझ्या अस्वस्थतेचं कारण आहे. एक लक्षात घे पुत्र, ती तरुणी इथवर आली कारण तू तिला तशी अनुमती दिली होतीस, आणि म्हणून जोपर्यंत ती इथून सुखरूप परत जात नाही तोपर्यंत ती तुझे दायित्व आहे, कारण ती तुझ्यावर विसंबून राहून इथवर आली आहे. परंतु गुरुवर्य, आपण आतापर्यंत जे जे सांगितले तसेच मी केले आहे. आता मी आणखी काय करणे अपेक्षित आहे? गुरुवर्य, आपण सांगावे. मी आपल्या शब्दाबाहेर नाही. मी काय उत्तरावे, काय सांगावे हे आत्ताच ठरवणे इष्ट होणार नाही. उद्या पहाटे तिच्याशी सविस्तर चर्चा घडेल. त्यामध्ये तिचे आचरण असे का होते, तिचा काय हेतू होता हे स्पष्ट होईल, आणि त्यानंतरच याविषयी निर्णय देणे इष्ट ठरेल. प्रेम ही अशी एक भावना आहे माऊली की जी पाषाणामध्ये सुद्धा अंकुर फुलवू शकते, रात्रीला सुद्धा दिवसामध्ये बदलू शकते, आणि अग्नीला शीतल पाण्यामध्ये रूपांतरित करू शकते. मात्र त्या प्रेमाचा उगम तुमच्या हृदयात झाला पाहिजे, मग सारं काही शक्य आहे. याच प्रेमाची भुकेली आहे ती कौशिकी. पण तिच्या नशिबी हे प्रेम असेल का, ज्याची तिने इतकी वर्ष वाट पाहिली आहे? इतका खडतर प्रवास करून ती प्रेम मिळवायच्या इतकी जवळ आली आहे. आता इथून तिला रिकाम्या हाताने परतावं लागेल की तिच्या आयुष्यात काही वेगळंच वळण येईल? पाहूया पुढल्या भागात. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.